आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे, आठवणीत ठेवलं पाहिजे. आमचा शेवट आहे. पुन्हा एकदा आमचा शेवट आहे हे आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे. शेवटी काय करायचंय आम्हाला? या ठिकाणी माऊली म्हणतात, म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकळी ती देहाते ते मीची होती. देह सोडणं वेगळं आहे आणि देह ठेवणं वेगळं आहे. देह ठेवता आला पाहिजे. काय? देह ठेवता आला पाहिजे. आणि तो कसा? का झाकली या घटीचा दिवा, नेडी जे काय झाले केदवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. ठेवी म्हटलेला आहे. मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये फरक आहे माऊली. श्वास संपलेला आहे बरं का, श्वास संपलेला आहे, जगणं बाकी आहे, त्याला मृत्यू म्हणतात. त्याला मृत्यू म्हणतात. खाटेत पडलेला आहे, बरेच दिवस झाले, सगळे नातेवाईक येऊन बघून गेले, 4 वेळा खाटेच्या खाली उतरवला सुद्धा की आताच जातोय मगच जातोय म्हणून. आता लोकांना जर समजलं हा कधीही जाईल, तर त्याला स्वतःलाही समजायला पाहिजे ना, मला कधीही जावं लागणार आहे. काय? लोकांना, घरातल्यांना, शेजाऱ्यांना, कुटुंबदारांना, नातेवाईकांना जर कळलंय की अमुक अमुक कधीही जाईल, मग त्यालाही समजायला पाहिजे आता मला कधीही जावं लागणार आहे, मला कधी या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. पण अशा वेळीही जर तो सांगत असेल का आपल्या मालाचा खालचा माल जर त्याही कधी विकायला काढला तर सोडू नका, तो लय कामाचा आहे आपल्या. याला काय म्हणतात माहितीये का? श्वास संपलाय, श्वास संपलय, जगणं बाकी आहे, मृत्यू म्हणतात याला. याला मरण म्हणतात. याला मरण म्हणतात. मोक्ष कशाला म्हणतात किंवा मुक्ती कशाला म्हणतात? श्वास बाकी आहेत, जगणं संपलंय. समजतंय ना? जगणं संपलंय. त्याचं जगणं वागणं आहे. तो घरामध्ये कार्य करतोय, मुलाबालांसाठी कार्य करतोय, संसारामध्ये आहे, सगळं काही कार्य करतोय तो. पण प्रत्येक कार्य करत असताना देवाचं स्मरण करतोय, देवाला पाहतोय. व्यक्तीची सेवा करत नसून मी प्रत्यक्ष देवपूजा करतोय, देवाची सेवा करतोय, धर्म कार्य करतोय. याला मुक्ती म्हणतात, याला मोक्ष म्हणतात. त्या माणसाच्या जीवनाच्या अवस्थेला जीवनमुक्त म्हटलेलं आहे. त्या माणसाच्या जीवनाच्या अवस्थेला जीवनमुक्त म्हटलेलं आहे. बरं का? वाटचाल चालू आहे, प्रवास करतात, ते करत नाही असं नाही. काही संसारामध्ये कार्य करतात, नोकरी धंदा करतात, शेती करतात, व्यवसाय करतात, जो काही असेल ते सगळं काही कार्य करतात, समाजामध्ये वावरतात, समाज कार्य करतात, कुटुंबाची सेवा करतात, जी वाट्याला आलेली सेवा ती सगळ्या प्रकारे प्रामाणिकपणे करतात. पण अट्टास आहे अंतःकरणामध्ये उद्धार करून घ्यायचा, हित करून घ्यायचा, हित साधायचा अट्टास आहे. त्याला जीवनमुक्त म्हणतात. जीवनमुक्त म्हणतात. जिवंतपणी ज्यांनी कधी परमार्थ केला नाही, भक्ती केली नाही, बघा, देव कार्य केलं नाही, फक्त विरोध केला, अधर्म केला, अनितीने वागला, अनितीने जगला, याचा मत्सर कर, त्याचा तिरस्कार कर, याची निंदा कर, त्याची निंदा कर. एखाद्या गावातल्या मुलीचं जर जमत असेल तर काहीतरी खोटनाटं सांगून ते मोडणं, एखाद्या गावातल्या मुलाचं जर जमत असेल तर काहीतरी खोटनाटं सांगून मोडणं, 2 भावांमध्ये भांडण लावून देणं, परत मिटवायला तिथं आपणच जाणं, अशा नको त्या उठाठेवी केल्या. त्याने मुक्तीची अपेक्षा करून चालेल का? त्याने मोक्षाची अपेक्षा करून चालेल? चांगल्या गतीची, चांगल्या मार्गाची, चांगल्या जागेची अपेक्षा करून जमेल का? जिवंतपणी कधी चांगल्या जागेवर बसलाच नाही. जिवंतपणी तुम्ही जे करताय, जसे वागताय, जगताय ना, मरणोत्तर तुम्हाला तेच प्राप्त होत असते. काय? आता एखाद्या 80 वर्षाच्या आजोबांना लाख वाटत असेल की त्या टायमाला शिकलो असतो तर,
आता एखाद्या 60 वर्षाच्या बाबांना वाटत असेल, जेव्हा त्यांचा मित्र रिटायर होतो आणि 25-30 लाख रुपये घेतो, तेव्हा लाख वाटत असेल त्यांना. त्यावेळेस जर शिकलो असतो तर मीही त्याच्या जोडीला असतो. कल्पनाच केलेली बरी, बाकी प्रत्यक्षात काहीच नाही. आता जाऊ शकतात का शाळेत ते शिकायला? वेळ निघून गेलेली आहे माऊली, वेळ निघून गेलेली आहे. तसं आम्ही आमच्या आयुष्याची वेळ जर निघून घालवली, अशीच जर आमच्या आयुष्याची वेळ गेली, ना परमार्थ केला, ना भक्ती केली, ना देव कार्य केलं, ना धर्म कार्य केलं, असंच जर आमचं आयुष्य निघून गेलं, तर सांगा सरते शेवटी शेवटची वेळ आमचा गोड होईल का? शेवटचा दिवस गोड होईल का? शेवटचा दिवस गोड होईल? अपेक्षा करून चालेल शेवटच्या दिवसाची गोड होण्याची? प्रत्येक माणसाने या ठिकाणी जगता वागताना एक विचार करावा बरं का. आम्ही जे आमच्या आयुष्यामध्ये कर्म करतोय ना, जसं जगतोय वागतोय ना, जिवंतपणे देहाने केलेली कर्म त्याचं फळ मरणोत्तर माणसाला मिळत असतंय. माणसाला मरणोत्तर मिळत असते माऊली. ज्याने जिवंतपणी धर्म कार्य केलं, देव कार्य केलं, भुकेल्याची भूक जाणली, तहानल्याची तहान जाणली, जी काही समाजसेवा करता येईल ती समाजसेवा केली. तिसऱ्या अध्यायातील ओवी क्रमांक 80 काय केलं त्याने? देखा अनुक्रमा आधारे स्वधर्म जो आचरे, तो मोक्ष तेणे व्यापारे निश्चित पावे. काय केलं? ज्या ठिकाणी जन्म झालेला आहे ना, त्या ठिकाणी वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे केली. प्रामाणिकपणा महत्वाचा आहे. प्रामाणिकपणे केली, तो मोक्ष तेणे व्यापारी निश्चित पावे. त्यालाच मोक्ष म्हणतात, त्यालाच मुक्ती म्हणतात. सुनेच्या नावातच, अक्षरातच बोध आहे, मार्गदर्शन आहे. नाव काय? सून. सून काय? सून. ऐकलं पाहिजे ना, प्रामाणिकपणे ऐकलं पाहिजे, प्रामाणिकपणे ऐकलं पाहिजे. माझी सासू नसून, माझा सासरा नसून, माझे आई वडील म्हणून जर त्या ठिकाणी सेवा केली, तर सुनेचा धर्म सून निभावते असं म्हणायला हरकत नाही. पण परक्या घरची पोर आपण आपल्या घरी आणलेली आहे, आपल्यावर विश्वास ठेवून तिच्या आई वडिलांनी दिलेली आहे, कन्यादान केलेलं आहे. त्यांची मुलगी नाही, ती आमची मुलगी आहे. आणि मुलगी म्हणून जर त्या ठिकाणी सासू सासऱ्याने बघितलं, तर हे प्रामाणिकपणे केलेलं त्यांचं काम आहे, त्यांचं काम आहे. आमचं नेमकं झालंय काय माहितीये का? आमची मुलगी जर एखाद्या ठिकाणी दिली आणि तिचा नवरा म्हणजे आमचा जावई तिचंच ऐकून जर सगळं काही कार्य करत असेल, सगळं काही काम करत असेल, तिचंच ऐकत असेल, कोणतंही काम करताना पहिले विचार तिचा घेत असेल, तर तिलाही आई वडिलांना सांगायला आनंद वाटतो, देवासारखा नवरा भेटलाय मला, आई सगळं माझंच ऐकतोय, मी सांगेन त्याचप्रमाणे करतात, मी सांगेन त्याचप्रमाणे चालतात, मी सांगेन त्याचप्रमाणे वागतात, माझ्या शब्दाच्या पलीकडे नाही. आणि मग इकडे त्या आईला पण नाही का करमत नाही, जी बाई मिळेल तिला सांगते, माझा जावई देव माणूस आहे, बाई देव माणूस, देव भेटलाय मला, माझ्या बाईला देव भेटलाय, देव माणूस आहे, माझ्या बाईच्या शब्दाच्या पलीकडे नाही, माझ्या मुलीच्या शब्दाच्या पलीकडे नाही, माझी मुलगी जशी सांगेल तसंच वागतात, तसंच सगळं काही कार्य करतात, माझ्या बाईच्या शब्दाला मान देतात, माझ्या मुलीच्या शब्दाला मान देतात. देवासारखा जावई भेटलाय, देवासारखा. आणि इकडे मुलाने जर सुनेचं ऐकलं तर
बैल झालाय का काय तो, नुसता पहिल्यासारखा राहिलाय का? मग बायकोच्या शब्दाच्या पलीकडे नाही, लय बदलला तो आता, पहिल्यासारखा नाही राहिला, नित्ता बैल का? ही विचार करण्याची पद्धत आहे आमची. या काही पुराणातल्या गोष्टी नाही, शास्त्रातल्या नाही, आणि मी सांगणार पण नाही जास्त तुम्हाला. काय चालू वर्तमान काळातल्या गोष्टी आहेत. आम्हाला आता बदलायचं आहे ना, आता बदलायचंय ना आम्हाला. ज्यांनी बांधावर माती टाकलेली आहे, पर्यावर माती टाकलेली आहे, बांधावरचं गवत पिटवून दिलेलं आहे, सगळं शेत स्वच्छ करून ठेवलेलं आहे, तो आतुरतेने पावसाची वाट पाहतोय. काय तो आतुरतेने पावसाची वाट पाहतोय. ज्याचं अजून बांध पेटवायचं राहिलं ना, तो बोलतो ह्या महिन्यात पण नाही परत बरं आहे. काय आम्हाला तयारी करायची आहे, आम्हाला आतुरतेने वाट पाहायची. तो दिवस येतोय कधी? शेवट तर आहे ना, जावं तर लागणार आहे ना प्रत्येकाला. तयारीत राहा, मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. ऐका, हे आयुष्य परत नाही, हा नरदेह पुन्हा नाही, हा मनुष्य देह पुन्हा नाही, आणि मिळालेलं आयुष्य सुद्धा पुन्हा नाही. नरदेह ही पुन्हा नाही आणि आयुष्य ही पुन्हा नाही. म्हणून मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या माऊली, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आता प्रत्येकाने प्रामाणिकपणे स्वतःला विचारा, स्वतःच्या मनाला विचारा, आम्ही दुःखी आहोत, आम्ही स्वतःच्यामुळे की दुसऱ्यांकडे पाहून? स्वतःकडे पाहून कमी बर का. आमचं पोट तेव्हाच दुखायला लागतंय जेव्हा शेजारी 4 व्हीलर येते, मग आमची दुचाकी पण आम्हाला नावडती होते. हे समजतंय? आमचं पोट तेव्हा दुखायला लागतंय, पोटात तेव्हा दुखायला लागतंय ज्या वेळेला शेजारी 4 चाकी गाडी येते. मला सांगा, ही पोटदुखी कुठे गेल्यावर बंद होईल? कोणत्या दवाखान्यात, कोणत्या डॉक्टरकडे, कुठलं औषध घेतलं तर बंद होईल माऊली? आम्ही दुःखी आहोत, कोणाकडे पाहून? दुसरा एक आजार आहे माणसाला, माहितीये का तुम्हाला? तो आजार ना सिटी स्कॅन मध्ये, ना सोनोग्राफी मध्ये, ना एक्सरे मध्ये, ना MRI मध्ये, कशातच दिसत नाही तो आजार. कसं तरीच करते. बरं, डॉक्टरांकडे गेल्यानंतर जर डॉक्टरांना आम्ही सांगितलं, डॉक्टर विचारतात काय झालंय? बरं, मला बरेच दिवस झालं, कसं तरीच करतंय. आता तो पण डोकं खाजवायला लागतो की माझ्या अभ्यासामध्ये हा आजारच कधी आला नाही, मी सगळी पुस्तकं वाचली पण हा आजार कधी आला नाही ऐकण्यामध्ये, वाचण्यामध्ये. बरं, कसं तरीच करतंय, तर माझ्याकडे कशा तरीच गोळ्या नाही आहेत, कसं तरीच इंजेक्शन नाही, आणि कसं तरीच औषध नाही आहेत. मग तुम्हाला द्यावं काय? बरं, मग त्यांना, त्या पेशंटला, त्या रुग्णाला विचारलं, तुम्हाला साधारणतः कसं तरीच केव्हापासून करतंय? जेव्हा शेजाऱ्यांचा बंगला तयार झाला आणि त्यांची वास्तू शांती झाली, त्या दिवसापासून मी अशांत झालोय. काय कळतंय? शेजाऱ्यांचा बंगला तयार झाला, त्यांची वास्तू शांती झाली, तिथून मी अशांत झालोय. आम्ही दुःखी आहोत. अरे स्वतःकडे पहा, आणि जे भगवंतानी दिलंय ते स्वीकारा, आणि जे आयुष्य भगवंतानी दिलंय ना, प्रत्येक क्षणाचा आनंद त्याला घेता येतोय जो देव कार्य करतोय, धर्म कार्य करतोय, आणि स्वतःला शोधतोय. जगाकडे कमी पाहतोय. जगाकडे पाहणारे कधीच सुखी नसतात. काय यांचं हे झालं, त्यांचं ते झालं, ते पण जाऊ द्या, चला. आम्ही दुःखी कशात आहोत? आम्ही आमचा प्रत्येक मिळालेला क्षण कशात घालवतोय? देवाच्या नामस्मरणात, चिंतनात, भजनात. अधिक करून आमचा वेळ जातो लोकांची निंदा करण्यामध्ये, द्वेष करण्यामध्ये, तिरस्कार करण्यामध्ये, मत्सर करण्यामध्ये. आमचा वेळ असा निघून जात असतो, सहज 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 निघून जात असतो. आम्ही प्रवासात असलो तरी त्याच विचारांची अपेक्षा करत असतो, आम्ही घरात असलो तरी त्याच विचारांची अपेक्षा करतो असतो, आम्ही शेतात काम करत असलो ना 4 चौघे, तरी सुद्धा त्याच विचारांची अपेक्षा करत असतो. कोणाचा तरी द्वेष, कोणाचा तरी मत्सर, कोणाची तरी निंदा,
कोणाचा तरी तिरस्कार. हे सगळं करत असताना माऊली आपण पाप गोळा करतो की पुण्य गोळा करतोय बरं? पाप की पुण्य? आणि जर पाप करत असू तर पापाचं फळ दुःख सांगितलेलं आहे. पापाचं फळ काय सांगितलंय? दुःख. काय म्हणतात संत? पापाचे फळ ते दुःख, पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. तुम्ही आता जे करताय ना, सोपं सांगू, पेरले ते उगवते, पेरले ते उगवते. बरं का? उसने दिले परत घ्यावे लागते, सूत्र येते. जगाचं सूत्र आहे माऊली. आम्ही पूर्वीच्या काळामध्ये, आम्ही म्हणजे बाबांच्या काळाचा मी सांगतोय, पूर्वी पोटाभर बियाणं ठेवायला लागायचं. बाबा खरं आहे की खोटं आहे? बी भात किती ठेवायला लागायचं? जमीन जर तेवढी असेल तर पोटाभर ठेवायला लागायचं. आता फक्त बाजारात जाऊन हातामध्ये पिशवी घेऊन येतात. 1 किलो 1 एकर काय असो, 1 किलो बियाणं जर आम्ही पेरलं किंवा 5 किलो बियाणं जर आम्ही पेरलं, 5 किलोची पिशवी पकडू चला आपण, 5 किलोची पिशवी जर आणली तर 1 एकर जागा लागते. मला सांगा, 5 किलो जेव्हा तुम्ही पेरताय त्याच्या मोबदल्यात जर व्यवस्थित पीक आलं तर देव तुम्हाला किती पोती देतात बरं? अंदाजे 1 एकरला 10 पोतीच पकडू ना आपण. कसं तरी पीक आला तरी 10 पोती माऊली. बाबा खरं आहे की खोटं आहे? 5 किलोला 10 पोती किती क्विंटल झाला भात? किती क्विंटल झाला? एवढी जर परतफेड देव आमच्या कर्माची करत असेल, परत एकदा ऐका, एवढी जर परतफेड देव आमच्या कर्माची जर करत असेल आणि आमच्याकडून जर पाप घडत असेल तर किती मोठा ओझा तयार होत असेल बरं पाप कर्माचा? अहो सूत्र आहे ना, ते सूत्र आहे. मला सांगा, शेजारीण जर तुमच्याकडे आली आणि तिच्या घरामध्ये साखर नाही आहे, पाहुणे आलेले आहेत, घरी कोणीही नाहीये तिच्या, म्हणून तुमच्याकडे ती वाटी घेऊन आली, वाटीभर साखर मागायला. तुम्ही तिला शीग लावून दिली. शीग लावून कळतंय ना? सांडेपर्यंत शीग लावून दिली. आणि परत करताना जर तिने तुम्हाला सपाट वाटी तीच आणून दिली तर आनंद वाटतो का आपल्याला? बरं वाटतंय का आपल्याला? आमची अपेक्षा असते, जर शीग लावून दिले ना तर तिने खाली प्लेट ठेवून ओतून प्लेट मध्ये सांडलेली पण द्यावा. आम्ही जर सपाट वाटी दिली असेल तर तिने आम्हाला शीग लावून द्यावा. बघा, हे उसनं घेतलंय आपण 5 भूतांकडून: पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ऐक सज्जना मनमोहना, संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया, उसनी आली पाचांची. काय म्हटलेलं आहे? उसनी आली पाचांची. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश पंचभूत आहेत. जोपर्यंत अंतरात्मा सांभाळतोय तोपर्यंत 5ही भूतांना किंमत आहे. मधभूत जोपर्यंत आहे, मधभूत जोपर्यंत आहे अंतरात्मा, तोपर्यंत ह्या 5ही भूतांना किंमत आहे. एकदा ते महद्भूत निघून गेलं, एकदा काय तो अंतरात्मा निघून गेला की आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे, मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. तू लाख हिफाजत कर ले, लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. माऊली, जोपर्यंत पक्षी आहे ना त्या पिंजऱ्यामध्ये, तोपर्यंत लोक त्या पिंजऱ्याचा निरीक्षण करत असतात. मला सांगा, पिंजऱ्याचा की पक्षाचा? भाव पिंजरा खातो, येणारा जाणारा पक्षाकडे पाहत असतो, पण पिंजऱ्याला वाटतंय माझं निरीक्षण चालू आहे, मला पाहतायत. माझं रूप, माझं सौंदर्य, माझं तारुण्य, माझं वागणं, बोलणं, चालणं.
ज्या वेळेला बोलविता धनी जातोय ना, ज्या वेळेला हे सौंदर्य ज्याच्यामुळे सत्य आहे, हा नाशिवंत देह आहे, पण ज्याच्यामुळे सत्य वाटतोय, चालतोय, चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते हरिवणा, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. जेव्हा तो निघून जातोय ना, त्यावेळेला पिंजऱ्याकडे कोणीही ढुंकून पाहत नाही. सांगू का, आत्मा गेल्यानंतर तुमचं नाव पण कोणी घेत नाही, नाव पण घेत नाही कोणी. मेलेल्या माणसाला नावाने बोलवतात का? मेलेल्या माणसाकडे नावाने पाहतात का? मढ, मढ नाही, मढ. आपल्या शहापूर तालुक्यातलं शेवटचा गाव, टोकाचा गाव, तो नाही काही, मढ नाही. मढ म्हटलं जातंय त्याला, मढ. प्रेत काय म्हटलं जातंय? प्रेत आलं का बरं? बॉडी आली का बरं? हा शब्द जरा बरा वाटतो. बॉडी आली का? नाव घेतात का त्याचा? अमुक अमुक गेलाय, आला का बरं? नाही, नाव पण नाही घेणार तुमचं कोणी एकदा अंतरात्मा निघून गेल्यानंतर. आम्ही काय करायचं आहे? आमचा शेवटचा दिवस आम्ही स्मरणात ठेवायचा आहे. म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकळी ती देहाते ते मीची होती, वेगळं पण उरत नाही. वेगळे करणारे अनेक आहेत मौली, कमी आहेत का? वेगळे करणारे अनेक आहेत, विचार आहेत, गुण आहेत, वासना आहेत, नको त्या प्रकारच्या दुर्बुद्धी आहे, काय काय आहे आपल्या शरीराला स्पर्श करणारी, वेगळं करणारी, देवापासून, देवाच्या कार्यापासून वेगळं करणारी किती आहेत. आम्हाला तिथे एक निष्ठेने जर कार्य करायचं आहे, एक रूप जर होऊन कार्य करायचं आहे, तर आम्ही एक विचार केला पाहिजे, भगवंताने नरदेह दिलेला आहे, पुन्हा भेटणार नाही, मिळेल परत. आता मिळालं हे मदभाग्य आहे आणि आजची वेळ परत येणार नाही. म्हणून प्रत्येक क्षण आनंदात राहा, आनंद घ्या, जीवनाचा आनंद घ्या माऊली. आयुष्याचा आनंद घेता आला पाहिजे प्रत्येक माणसाला. आम्ही जर याची निंदा, त्याचा द्वेष, त्याचा मत्सर, त्याचा तिरस्कार जर करत असू, तर आमच्या आयुष्यात आम्हाला आनंद मिळेल का? मिळेल? आम्ही नुसतं शेजाऱ्यांकडे जर पाहत असू, त्यांची पोरं अशी, त्यांची पोरं तशी, त्यांचा असा झालाय, त्यांचा तसा झालाय, देवाने सगळं त्यांनाच कसा काय दिलाय? अरे तुला जे दिलंय त्यात समाधान मान, जे दिलंय तुला त्यात समाधान मान. आजही आम्हाला बाजारामध्ये अशी काही माणसं पाहायला मिळतात दादा, भर उन्हामध्ये जेव्हा आम्ही चप्पल घालून चालू शकत नाही ना, अशा अवस्थेमध्ये बिना चपलीची चालणारी माणसं आम्हाला बाजारामध्ये पाहायला मिळतात. चप्पल विकत घेऊ शकत नाहीत. काय चारचाकीवाल्यांकडे पाहताय आणि काय अजून श्रीमंताकडे पाहताय? कधीतरी त्यांच्याकडे पण डोकावून पाहा ना. जिथे आहात तिथे तुम्ही किती श्रीमंत आहात, किती मोठे आहात, हा विचार तुमच्या अंतःकरणामध्ये येईल. ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्तात जर समाधान नसेल तर करोडो रुपये येऊ द्या, कित्येक हजार करोड रुपये आज काहींकडे आहेत घोटाळे करून. मेहनतीने नाही येणार बरं कमवली, घोटाळे करून आज कित्येक हजार करोड रुपये काहींकडे आहेत. पण दुर्दैव आहे, ना आईच्या हातचं जेवू शकत, ना बाईच्या हातचा जेवू शकत. खऱ्या अर्थानं आम्ही एवढे श्रीमंत आहोत की घरात आल्याबरोबर पहिले आवाज देतो, जेवायला वाढ बोलल्याबरोबर लगेच ताट पुढे येत आहे. आम्ही श्रीमंत आहोत. पैशाने तुम्ही पलंग विकत घ्याल, पाहिजे त्या प्रकारची गादी विकत घ्याल, पण त्या पलंगावर, त्या गादीवर झोपण्यासाठी तुम्हाला झोप मात्र विकत मिळणार नाही. मिळेल? आज कितीतरी अब्जाधीश लोक आहेत, पण झोपेच्या गोळ्या घेऊन पण झोप येत नाही. आमचा शेतकरी बांधव शेतात काम केल्यानंतर बांधावर गेला, 2 घास खाल्ले की झाडाखाली डोळे मिटतो, अर्धा 1 तास शेताच्या बांधावर झोप घेतो.
कोण श्रीमंत आहे? अहो लोकांकडे